माहितीये का मित्रांनो, ज्या शाळेवारीची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघतोय ती नेमकी सुरू कधी होणार आहे सांगते. पण त्याआधी खडेगावला नक्की फॉलो करा. सलग 2 दिवस 2 पालख्या. 7 जुलैला संत तुकोबारायांची आणि 8 जुलैला ज्ञानेश्वर माऊलींची पालखी. चला तर संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग पाहू. 7 जुलैला देहूच्या मुख्य मंदिरातून पालखीचं प्रस्थान होईल. 8 जुलैला आकुर्डी मंदिरातून निघेल. 9 आणि 10 जुलै रोजी पालखी पुण्यात मुक्कामात असेल. यानंतर 12 जुलैला यवत, 13 जुलैला वरवण, 14 जुलैला गवळ्याची मुंडवडी आणि नंतर 15 जुलै रोजी बारामती शारदा प्रांगण येथे मुक्काम. त्यानंतर 16 जुलैला संसरला, 17 जुलैला पालखी येईल बेलवडी इथे पहिले रिंगण असते. त्यानंतर 18 जुलैला इंदापूर येथे होईल दुसरे गोल रिंगण. 20 जुलैला पालखी येईल अकलूजला, इथे होईल तिसरे गोल रिंगण. यानंतर 21 जुलैला पालखी येईल बोरगाव येथील माळीनगरला, जिथे पहिले उभे रिंगण होईल. यानंतर 22 जुलैला तोंडले बोंडले येथे 10वा सोहळा. त्यानंतर 23 जुलैला वाखरी तळ येथे उभे रिंगण होऊन पालखी 24 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल आणि विठ्ठल चरणी विसावा घेऊन या पादुकांची आरती होईल. या ठिकाणी उभे रिंगण होऊन प्रदक्षिणा पूर्ण होती. तुम्ही या जगातील सर्वात मोठ्या वारीच्या सोहळ्यात कधी सहभागी झाला आहात का? कमेंट मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका.